देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता। आपण पाहत आहात एन मराठी न्यूज। नमस्कार, एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। चंद्रपूरमधून एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। यहोवा इरे अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कष्टाची कमाई गुंतवणाऱ्या ठेवीदारांवर आता मोठे आर्थिक संकट ओढावले आहे। मुदत पूर्ण होऊनही ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ठेवीदारांनी या सोसायटीत बचत खाते आणि मुदत ठेव म्हणजेच FD मध्ये गुंतवणूक केली होती। मात्र गुंतवणुकीची मुदत संपूनही 6 ते 9 महिने उलटले तरीही संस्थेकडून रक्कम परत दिली जात नाहीये। सुरुवातीला 15 दिवस, मग महिनाभर अशी टोलवाटोलवी करण्यात आली आणि आता चक्क सोसायटीची शाखाच बंद करण्यात आली आहे। याआधी विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार करूनही 2.5 महिने कोणतीच कारवाई न झाल्याने अखेर संतप्त ठेवीदारांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। संस्थेचे संचालकांवर कठोर कारवाई करावी आणि आमचे पैसे व्याजासह परत मिळवून द्यावेत अशी मागणी ठेवीदारांनी निवेदनाद्वारे केली आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट आनंद मांडवकर, राजुरा। 1 वर्ष झाला। आपल्याकडे किती ग्राहकांचे पैसे त्या माध्यमातून भरले गेले? 1.5 लाख रुपये ग्राहकाचे आणि घरचे नाही का 1.5 लाख रुपये। एकूण किती रक्कम आपण त्या ठिकाणी भरलेली आहे? 3 लाख। तर माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला तरी पण त्यांच्याकडे फाईल घेऊन गेली। 4 लाख रुपये लागले, 4.5 लाख रुपये मला अर्धे तरी पैसे द्या म्हणून, पण ते पैसे देण्यात नाकार केले आणि आम्हालाच उलटी धमकवत होते की तुमचे पैसे नाही दिले तर तुम्ही का करणार आहे। पोलीस स्टेशनला गेलो आम्ही, तुम्ही जाल तरी तुमचे पैसे मिळणार नाही हे असे आम्हाला धमकी। माझं नाव दीपक रमेश शेंबले, राहणार नळगाव मोरे, तहसील पोंभुर्णा। मी यहोवा इरे अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या शाखेमध्ये संस्थामध्ये काम करत होतो। गेले 2 वर्ष तिथं काम केलं आणि माझ्या थ्रू पुष्कळ सारे कस्टमर जोडले आहे आणि पुरा कस्टमरचा पैसा जवळपास लगभग 40 ते 45 लाखापर्यंत माझा पुरा बिझनेस होता। आज त्या ठिकाणी जेव्हा लोकांची विड्रॉलची वेळ आली त्यावेळेस बँकेमध्ये गेला तर बँकेमध्ये पैसा नव्हता आणि ज्या बँकेचे CEO डॉक्टर रमेश बोरकुटे सरांना मी म्हटलं की आमच्या कस्टमरचे पैसे तुम्ही रिलाइज करा, कस्टमरचे जे काही विड्रॉल असतील ते तुम्ही द्या। अशा वेळेस त्यांनी पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत एकूण 8 ते 9 महिने झाले ते पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे। विषय असा येत आहे की आम्ही मधल्या ठिकाणी आहो, गेल्या 8 महिन्यापासून हेड ऑफिसला चक्रा टाकत आहोत, पोलीस स्टेशनला चक्रा टाकत आहोत, इथं तिथं जाऊनही आमचा रिझल्ट नाही लागत आहे आणि हालाकी पूर्ण कस्टमरचा पैसा पूर्ण बँकेत टाकलेला आहे। वरून कस्टमर म्हणतो का तुम्ही पैसे नेले तर तुम्हीच आणून द्या। अशा सिच्युएशन मध्ये आम्ही 50 लाख रुपये कुठून द्यायचे आणि खूप मानसिक त्रास होता या गोष्टीचा, जेणेकरून आम्ही त्या पैशापैकी एकही रुपया यूज केलेला नाही किंवा स्वतःच्या फायद्यासाठी यूज केलेला नाही। पुरा पैसा बँकेत टाकून सुद्धा आम्हाला तो मानसिक त्रास होत आहे आणि डॉक्टर रमेश बोरकुटे सर बार आम्हाला आता देतो म्हणून टाळाटाळ करून दिवस वाढवत आहेत। अशा सिच्युएशन मध्ये आमची मानसिकता बिघडत चालली आहे। मी अनेकदा सुसाईड करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, कारण लोकांचा जो प्रेशर येत आहे तर तुम्ही आमचे पैसे नेले तर आम्हाला परत करा। अशा सिच्युएशन मध्ये पूर्ण माणूस हँगरेज होऊन चाललाय, कोणता पाऊल कधी उचले याचा काही नेम नाही। अशा सिच्युएशन मध्ये आम्हाला न्याय पाहिजे, जेणेकरून आम्ही लोकांचा पैसा लोकांचा परत मिळाला पाहिजे। परंतु रमेश बोरकुटे सर आम्हाला बार या गोष्टीला टाळाटाळ केल्यामुळे आम्हाला मानसिक त्रास होत आहे, फॅमिली डिस्टर्ब आहे। उद्या कमी जास्त झाला तर याचा जबाबदार कोण राहील, हे एक मांग आमची आहे, तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। अशा प्रकारे सोसायटी या नावाची एक पतसंस्था आहे तिथे, तर त्याच्यामध्ये मी असं काम करता सुरुवातीला छोटासा बिझनेस होता, त्याच्यानंतर बिझनेस वाढल्यानंतर असंच माझ्याकडे भरपूर आयडिया निघल्या। मी आणि माझी पत्नी हे दोघं आम्ही काम करतो तिथे। आमच्या दोघांचा मिळून 1,13,00,000 रुपये हा एवढा अमाऊंट तिथं फसला आहे आणि तो माझा पर्सनल आमच्या दोघांचा मिळून आहे। मी तिथे एम्प्लॉय म्हणून काम करत होतो। माझ्यासारखे असे भरपूर आहे तिथं। टोटल आमच्या एरियाचा पकडला तर 4 ते 5 करोड पर्यंत प्रॉब्लेम आहे आमचा पोंभुर्णा तालुक्याचा सेपरेट। टोटल जिल्ह्याचा हे पतसंस्था टोटल जिल्ह्याभरामध्ये खोललेली आहे, पण आमच्या तालुक्याचाच पकडला तर 4 ते 5 करोड पर्यंत आहे। आणि हा व्यक्ती आमचा
माझी वसुली 21 फेब्रुवारी पर्यंत चालू होती आणि हा व्यक्ती आम्हाला असं म्हणजे आज दाखवत होता 1.5 करोडचा चेक दाखवत होता का मी असं असं दुसरीकडून पैसे तुम्हाला देतो बा आणि आम्हाला आज दाखवत होता का तुम्ही तक्रार कराल तर पैसा नाही मिळणार. तर आम्ही त्याच ह्याच्यावर राहून हा असं पैसा तक्रार करून पैसा नाही मिळत म्हणून त्याच्या बोलण्यावरच राहून तो आम्हाला स्टॅम्पही लिहून दिला होता. पहिल्यांदा स्टॅम्प लिहून दिला होता. त्याचं नाव काय आहे? तुम्हाला स्टॅम्प लिहून दिला होता ते? तो रमेश कुमार बोरकुटे. रायना कुठं राहते तो? तो इथं चंद्रपूरलाच राहते. शाखा कुठं आहे बँकची? चंद्रपूरला सीडीसीसी बँकच्या साईडला मेन ब्रँच वडगाव फाटामध्ये त्याचं घर आहे. त्यांची पत्नी सिटी प्लेसला आहे ड्युटीवर. त्यांचा भाषा अध्यक्ष आहे. त्यांची मुलगी त्यांचा भाषा सचिन पानघाटे म्हणून तो अध्यक्ष आहे. एलिजा बोरकुटे म्हणून त्यांची मुलगी उपाध्यक्ष आहे आणि बाकी काही संचालक बाडीमध्ये बाकी काही आमच्या बँकेतले म्हणजे असे कोणी मॅनेजर म्हणून आहेत त्या काही लोकांना तोही फसवून ठेवून दिलाय. एसपी साहेबांना भेटले तर एसपी साहेब काय म्हणत? मागील दिवसामध्ये एसपी साहेबाला भेटलो होतो तर त्यांनी म्हणजे तक्रार करायसाठी म्हणून तेही सांगितले होते पण हा आम्हाला आज आशा दाखवत होता का तुम्हाला देतो. आम्ही घाबरत होतो म्हणजे तक्रार करून काही लवकर पैसा मिळणार नाही त्याच्यामुळे आम्ही थांबून बसलो होतो. आता वेळ निघून गेली हा काही पैसा देत नाही. 6 महिने थांबा 4 महिने थांबा असं नुसतं वारंवार दिवस वाढवत आहे. एकदा असं आमसभा म्हणून असा घेतला होता. सर्वांना बोलवलं होतं 1,500 तरी लोकांना बोलवला होता. म्हणजे असं स्टॅम्प लिहून दिला. 1,500 लोकांना बोलवला. 15 एप्रिलला बोलवला होता. 15 मेला बोलवला होता. 1,500 लोकांना बोलवला आणि त्यांनाही सांगितला का मला 6 ते 7 महिन्याचा वेळ द्या आणि हा तेव्हापासून 1ही रुपया देत नाही. तेव्हापासून तो 1ही रुपया न देता तो आम्हाला असंच दिवस वाढवत आता आम्ही एजंट लोक तिथं आम्ही काम करणारे एजंट लोक आम्हाला काय वाटत होता का हा असा डायरेक्ट असा पैसा देत असेल